नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं डीप फाउंडेशन या एज्युकेशनल चॅनल मध्ये आपलं मी प्राध्यापक अभिजित जागीरदार आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपला सिमिलॅरिटी चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 1.4 बद्दल आज आपल्याला लर्न करायचंय। या अगोदरच्या लास्ट व्हिडिओ मध्ये आपण थेरम लर्न केला होता, areas of a two similar triangle. When the two triangles are similar, the ratio of the area of these triangle is equal to the square of the corresponding sides. असा आपला थेरम होता। त्या थेरम वर आधारित असणारे जे काही प्रॅक्टिस सेट 1.4 मधले जे काही एक्झाम्पल असेल त्या एक्झाम्पल बद्दल आज आपल्याला लर्न करायचं आहे। तो पहिल्यांदा आपण प्रॅक्टिस सेट 1.4 आपण स्टार्ट करूया। 1.4 मधला आपला पहिला प्रॉब्लेम आपल्याला पाहायचा आहे। पहिला प्रॉब्लेम असा आहे की द रेशियो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल इज 3/5. देन फाइंड द एरियाज ऑफ दिस ट्रायंगल। आपला प्रॅक्टिस सेट 1.4 त्यातला पहिला प्रॉब्लेम राइट डाउन करतो। प्रॅक्टिस सेट 1.4 काय प्रॉब्लेम दिलेला आपला प्रॉब्लेम असा आहे, द रेशियो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड, द रेशियो ऑफ करस्पॉन्डिंग साइड sides of a similar triangles is 3/5. Find the ratio of the area. Find the ratio of their areas. हा आपला प्रॉब्लेम करणं, इथून आपल्याला आन्सर स्टार्ट करायचं। When we read this example very carefully, so we know that these are the two triangles and which triangles are similar. So first of all we assume, let triangle 1 and triangle 2 are the similar triangles. Okay, and there are given the ratio of the corresponding sides. So we also assume S1 and S2 be the corresponding sides of a triangle. Corresponding sides of triangle. काय केलं पोरांनो की जेव्हा आपण हे गणित व्यवस्थित वाचतो त्यावेळेस आपल्याला समजतं की दोन ट्रायंगल हे सिमिलर आहेत, त्यामुळे आपण ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 आर द सिमिलर ट्रायंगल अज्युम केला आणि देअर करस्पॉन्डिंग साइड जे आहेत ते S1 आणि S2 अज्युम केलाय। त्यानंतर आपल्याला त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिलेला आहे S1/S2 इज इक्वल टू 3/5 आणि आपल्याला फाइंड करायचंय एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट रेशो एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड। सो आता द एरियाज ऑफ अ टू सिमिलर ट्रायंगल हा थेरम कधी यूज करायचा याचा एक फंडा असतो, तो लक्षात ठेवा। जेव्हा तुम्हाला दिलेले दोन ट्रायंगल हे सिमिलर असतात, त्याचा एरिया फाइंड करायचा असतो किंवा एरिया दिलेला असतो, त्यावेळेसच हा फॉर्म्युला यूज होतो, त्यावेळेसच हे थेरम यूज केला जातो। कधी जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर हे इथं दाखवलेले ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 2 आर द सिमिलर ट्रायंगल। ओके, आणि एक तर त्यांचा एरिया दिलेला असतो किंवा त्यांचा एरिया फाइंड आउट करायला लावतात। इथं आपल्याला एरिया हा फाइंड आउट करायला लावलेला आहे, म्हणून आपण त्यांचा थेरम यूज करू शकतो। एरिया ऑफ अ ट्रायंगल 1 बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल 2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर बाय S2 स्क्वेअर।
आणि रिझन लिहायचं using the theorem of two similar triangle. So then put the value in the given data. So area of triangle is unknown value. Area of a triangle 1 by area of a triangle 2 is equal to S1 by S2 square. S1 by S2 square means 3 by 5 square. So write down the 3 square is a 9 and 5 square is a 25. So the ratio of their areas is 9 by 25. चला सेकंड प्रॉब्लेम आता लर्न करूया आपण. हा आपला फर्स्ट प्रॉब्लेम होता. तर सेकंड प्रॉब्लेम कडे जाऊया. What is the second problem? The second problem is if triangle ABC, similar triangle PQR, AB by PQ is equal to 2 by 3, then fill in the blanks. We started the answer. So clear. What is the filling blanks? There are the filling blanks as like area of a triangle ABC by area of a triangle PQR is equal to AB square okay. So which theorems are used in for completing this box? First of all, we check the two triangles are similar and then are given their areas. So using the theorem, triangle ABC by area of triangle PQR is equal to their areas is equal to the square of the corresponding sides. काय सांगितलं पोरांनो की यांचा एरिया हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअर इतका असतो. आता देयर आर द 3 करस्पॉन्डिंग साइड्स. ह्या ट्रायंगल मध्ये करस्पॉन्डिंग साइड ह्या 3 आहेत. फर्स्ट AB by PQ, then BC by QR and then AC by PR. मग त्यामध्ये आपल्याला जे साइड्स त्यांनी गिवन केलेले आहेत, ज्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे किंवा ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, अशा साइड्स घ्यायच्या. आता यामध्ये कोणती साइड दिली पहा, AB स्क्वेअर. मग आता AB स्क्वेअर असेल तर त्याचा प्रोपोर्शनल मध्ये कोण यायला पाहिजे, तर AB स्क्वेअरच्या प्रोपोर्शनल मध्ये यायला पाहिजे PQ स्क्वेअर. सो इज इक्वल टू, मग आता AB स्क्वेअर बाय PQ स्क्वेअर ची व्हॅल्यू किती दिली आहे, 2 स्क्वेअर बाय 3 स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर आला 4 आणि 3 चा स्क्वेअर आला 9. हे झालं आपला आन्सर कंप्लीट. त्यानंतर आपण लर्न करूया थर्ड प्रॉब्लेम. काय आहे थर्ड प्रॉब्लेम? if triangle ABC similar triangle PQR, area of triangle ABC is equal to 80, then area of triangle PQR is equal to 125, then filling the blanks. याच्या सुद्धा आपल्याला फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट करायच्या, म्हणजे याचे सुद्धा आपल्याला AB by PQ चा रेशो काढायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी चेक these given triangles are similar. Yes, are these triangle are similar and there are given their areas. So using the theorem of two similar triangles, areas of two similar triangle. So write down triangle ABC
similar triangle PQR. It's are given, but using the properties of theorem, area of a triangle ABC by area of a triangle PQR is equal to their corresponding side square. The square of the corresponding side means AB square by PQ square, using theorem of areas of a two similar triangles. Okay, so then put the value. Area of a triangle ABC is equal to 80. Area of a triangle PQR is equal to 125. So AB square by PQ square. 80 is not a complete square and 125 is also not a complete square. So we get a simplify. So divided by 5. आपण याला 5 ने डिवाइड करून टाकू आता. 80 ला जर 5 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 60 आणि 125 ला डिवाइड केलं तर आन्सर येतं 25. So AB square by PQ square. Then we take a square root. So 16 चा स्क्वेअर रूट येतो 4 आणि 25 चा स्क्वेअर रूट येतो 5. So AB चा स्क्वेअर रूट येतो AB आणि PQ स्क्वेअर चा स्क्वेअर रूट येतो PQ. Taking a square root. So AB by PQ is equal to 4 by 5. Then 4 number problem. Triangle LMN, similar triangle PQR, 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of a triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. So we start answer. Triangle LMN, similar triangle PQR, and the given data 9 into area of a triangle PQR is equal to 16 into area of a triangle LMN. It is given. So first of all, पहिल्यांदा काय करून घेऊया आपण की जो एरिया आहेत ते काही नंबर्स आहेत, ट्रायंगलचे नेम आहेत ते एका साइडला घेऊया आणि नंबर्स जे दिलेले आहेत ते एका साइडला घेऊया. म्हणजे काय होईल, एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल LMN. हे इकडे LMN मल्टिप्लाय मध्ये होते, इकडे आल्यावर डिवाइड मध्ये आणले, इज इक्वल टू इथं राहिलेलं 60 ऍज इट इज, 9 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे आल्यावर डिवाइड मध्ये आणले. हा झाला तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि LMN चा रेशो. मग आता यांचा टू ट्रायंगल सिमिलर आहे, त्यांचा एरिया दिलेला आहे, म्हणजेच पुन्हा एकदा आपण काय यूज करू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल PQR बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो आपण, थेरम, using theorem of areas of two similar triangle. Areas of a two similar triangle आपण यूज करू शकतो. व्हॅल्यू पुट काय होईल इथं, PQ चा स्क्वेअर बाय LM चा स्क्वेअर. So then putting the ratio of the PQR by LMN, the ratio is a 16 by 9 is equal to PQ square by LM square. So then taking a square root, 16 is the square root of 4 and 9 is the square root of 3. So PQ square is a PQ and LM square is a LM. So reason taking a square root.
टेकिंग अ स्क्वेअर रूट. सॉरी पोरांनो, या ठिकाणी आपण जो रेशो घेतलेला आहे तो रेशो आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे. कशाचा रेशो घ्यायचा आपल्याला, तर एरियाज ऑफ अ ट्रायंगल बट वी चेंज द साइड्स. Which are the sides? There are the sides, not a PQ by LM. There are the using the sides QR by MN. QR by MM. MN. These sides आपल्याला घ्यायच्या होत्या किंवा we put only the these sides, but we use the other sides. So we write down these sides again. So there are the three sides. The first is the PQ by LM, the second is the QR by MN, and third is the PR by LN. But we only wants only the sides QR square by MN square. So then putting the ratio 16 by 9 is equal to the value of QR is a 20, means 20 square, and the value of MN as it is MN square. Then we take a square root. 16 square root 4 आणि 9 चा square root 3. 20 चा square घेतला तर 400. पुन्हा त्याचा square root घेतला तर 20. MN चा square root घेतला तर MN. Taking a square root. Then cross. आता यांना आपण क्रॉस करूया. काय होईल, 4 into MN is equal to 20 into 3. MN is equal to 60 by 4 is equal to 50. काय केलं, 60 by 4 कसं आलं, 20 into 3 चं मल्टिप्लिकेशन केलं, 60 आलं. 4 इकडे मल्टिप्लाय मध्ये होते, इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये झालं, तर MN ची व्हॅल्यू आली आपल्याला आता 50. सो अशा पद्धतीने आपण या फर्स्ट प्रॉब्लेम टू फोर्थ नंबरच्या प्रॉब्लेम पर्यंत आपण लर्न केलेला आहे. जर आपल्याला यापेक्षा जास्त पुढचे लागत असेल तर